ग्रामीण महाराष्ट्रातल्या पेट्रोल पंपावर सध्या वाहनांपेक्षा कॅन किंवा गॅलनचीच गर्दी जास्त दिसते। मान्सून तोंडावर आहे, पण डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्टर जागेवर उभा आहे आणि त्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत। सरकार म्हणतंय घाबरून जाण्याचं कारण नाही, मग शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर रात्र का काढावी लागते? सरकार म्हणतंय दिसते तेवढी भीषण परिस्थिती नाही, मग नेमकं वास्तव तरी काय आहे? महाराष्ट्राला संभ्रम नको आहे तर खरी परिस्थिती जाणून घ्यायची आहे, कारण प्रश्न तुमचं आमचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्याचा आहे। बुलढाण्याच्या चिखलीमधली ही दृश्य मोजदाद करायची झाली तर आकडा 150 ते 200च्या घरात नक्कीच पोहोचेल। खरं या ट्रॅक्टरची जागा शेतात असायला हवी, मात्र डिझेलच्या तुटवड्यामुळे त्यांना पेट्रोल पंपाबाहेर रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतंय। ही दृश्य देखील बुलढाण्याच्याच खामगावची आहेत। हातात तलवार नाचवणारी टोळकी पेट्रोल पंप लुटण्यासाठी आलेली नाहीयेत, तर कॅनमध्ये इंधन देण्यास नकार दिल्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या अंगावर तलवार उगारण्यात आली आहे। पिंपराळा फाट्यावरील केके रिलायन्स पंपावरील कर्मचारी या हल्ल्यात जखमी झालाय। परभणीतल्या अनेक पेट्रोल पंपांबाहेर जवळपास हेच दृश्य नजरेस पडतंय। सूर्य उगवतो आणि मावळतो, मात्र पेट्रोल पंपांवरच्या कॅनची रांग कायम आहे। मी बारामतीवरून आलोय, JCB ट्रॅक्टर लेवलिंगचं घेऊन आलोय। मग पंपावर 15 दिवस झालं, रोज डिझेल भेटाना काय व्हायना झालंय। आणि आता इथं म्हणाल्यात पंपावर की 7-12 आणा मग डिझेल नाही। आता मी काय बारामतीचा 7-12 दाखवायचा काय? इथं काय नाही, शेतकऱ्याची सगळ्यात मोठी अडचण शेतकऱ्याची, शेतकऱ्याला तेल भेटणे। बाकी सगळे हे ट्रान्सपोर्टिंगवाले असतात, तुमचे लक्झरी असतील किंवा वाळूचे टिप्पर ट्रॅक्टर असतात, ते टिप्पराच्या भावऱ्यातले असतात, त्याला टोटल तेल भेटते। फक्त असा एकच माणूस आहे की त्याला शेतकरी, की त्याला तेल भेटत नाही। परभणीच्या वसमतमध्ये रास्ता रोको करणारी ही मंडळी इंधन भरण्यासाठी RR पेट्रोल पंपावर गेली होती, मात्र अचानक डिझेल संपल्यामुळे संतापाचा भडका उडाला आणि त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला। शेतातली कामं करायची की दिवसभर डिझेलसाठी रांगेत उभं राहायचं, असा प्रश्न बीडच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला विचारलाय। मोदी म्हणतात सोनं नका घेऊ, सोनं आम्हाला सोनं घ्यायला पैसे नाहीत, पण डिझेल घ्यायला सगळं बारीला उभं राहावं लागतंय। 1000 रुपयाचं डिझेल इथे 9 लिटर। आता आम्ही डिझेल नाही, सरकारने एकदा डिझेल द्यावा, नाही तर मग शेतकऱ्याची काहीतरी सुविधा करावा। कसं आपण हेलिकॉप्टर पाठवून द्यावा ना, आमचं ट्रॅक्टर इथं उचलून आणून डिझेल भरून द्यावा, काहीतरी करावा। वाशिमच्या पेट्रोल पंपांना देखील एवढी मोठी रांग कदाचितच बघितली असेल। शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले की नाही यावर वादविवाद स्पर्धा होऊ शकते, मात्र इंधन टंचाईमुळे या कॅनचे मात्र अच्छे दिन आले। पहिले एका कॅनची किंमत 300 ते 350च्या घरात होती, मात्र आता मागणी वाढल्यामुळे त्याच कॅनसाठी 500ची नोट मोडावी लागते। आता तुम्ही म्हणाल की हिंगोलीच्या या पेट्रोल पंपावर गर्दी कशी नाही? इतर पेट्रोल पंपाप्रमाणे इथे कॅन आणि गॅलनच्या रांगा का नाहीत? तर या प्रश्नाचं उत्तर दडलंय या बॅनरमध्ये। डिझेलच नाही असे फलक वाचून अनेक जण हिंगोलीतल्या पेट्रोल पंपांवरून रिकाम्या हातानं माघारी फिरतात। डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टरचं अक्षरशः बुजगावणं झालंय। त्यामुळे अहिल्यानगरमधील काही शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सर्जाराजाला मशागतीसाठी शेतात उतरवले। ज्यांनी बैल विकून ट्रॅक्टर घेतले ते पुन्हा आता बैल असलेल्या शेतकऱ्यांना फोन करून नांगरणीसाठी विनवण्या करतायत। डिझेल टंचाईमुळे बैलाला मागणी जास्त आलेली आहे। रोज 10-12 शेतकरी फोन करतात शेतीच्या कामासाठी। प्रत्येक गावामध्ये मागणी येते, पण आता हे शक्य नाही। शेतकऱ्याचे काम एकराच्या पुढे होत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये। मी शेजारच्या गावातून बैलजोडी आणून ती मशागत ऊसाची चालू केलेली आहे आणि खरीप तोंडावर म्हणजे मान्सून हा तोंडावर आलेला आहे। खरीपाची पूर्व तयारी करण्यासाठी डिझेल खूप गरजेचं आहे ट्रॅक्टरसाठी। डिझेल अभावी जळगावातले अनेक ट्रक धुळखात उभे आहेत, त्यामुळे वाहतूक कंत्राटदार मोठ्या अडचणीत आलेत। डिझेल असून सुद्धा पेट्रोल पंपवाले डिझेल नाही असं बोर्ड लावून ठेवतात, त्याच्यामुळे आम्हाला तिथं डिझेल मिळत नाही। आणि पंपावर डिझेल असून न मिळणे हे सुद्धा गुन्हा आहे, की त्यांनी आम्हाला डिझेल दिलं पाहिजे पण देत नाही। आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 1,500 गाड्या आज अडकून पडल्या डिझेलमुळे आणि डिझेल मिळत नाही आहे। संभाजीनगर जिल्ह्यात अनेक गावांची तहान सध्या टँकरनं भागवली जाते,
मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर्सनाही डिझेल मिळत नसल्याची तक्रार ऐकायला मिळते. महानगरपालिकेने तातडीनं जे लोकांना आवश्यक टँकरच्या द्वारे आपण जे काही पाणी पुरवठा करतोय त्यासाठी डिझेल उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. मी कलेक्टरांना सुद्धा आता बोलणार आहे, त्यांना डिझेल कशा पद्धतीने लवकरात लवकर उपलब्ध करून दिलं जाईल त्याचा प्रयत्न केला जाईल. कारण या टँकरवर या शहरातली अर्ध्याच्या वर जनता ही अवलंबून आहे आणि त्यांना जर पाण्याच्या प्यायला पाणी जर मिळत नसेल, मला वाटतं याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याची काळजी आम्ही निश्चित घेऊ. तर हे आहे महाराष्ट्रातल्या इंधन पुरवठ्याचं चित्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या परिस्थितीबाबत काय माहिती दिली आहे ती ऐकूयात. या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेतीकरताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत, त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे. भीतीपोटी जनता पेट्रोल डिझेलचा साठा करत असल्याचं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. मात्र जनतेच्या मनात भीती का आणि कुणामुळे निर्माण झाली आणि ती कमी करण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत या संदर्भात सरकारी पातळीवर तातडीनं निर्णय होणं गरजेचं आहे. भीतीने लोक जे आहेत पेट्रोल डिझेलचा साठा करत आहेत. साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत. कुणी कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये. एकाच सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणतात की नाही काय काळजी करू नका, सगळं ठीक आहे. त्यांच्याच मिनिस्टरमधले कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय माननीय भुजबळ साहेब म्हणतात 30च दिवसाचं आहे. केंद्र सरकार एक म्हणतं. आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? जर सरकारमधूनच दोन वेगळ्या माहिती बाहेर येत असतील तर सामान्य माणसांनी करायचं काय आणि जबाबदारी कधी घेणार? अहो, एवढे 200 आमदारांचं सरकार आहे, 222 का 25 का 26 देवालाच ठाऊक किती आहेत. पण एवढी मोठी मेजॉरिटी असताना लोकांनी एवढी तुम्हाला साथ दिली आहे, तुम्ही म्हणता लोकांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे, मग चाललंय तरी काय? इंधनाचा पुरेसा साठा आहे असं सरकार म्हणतंय, मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. मग हा विरोधाभास कुणामुळे आणि कशासाठी याचं उत्तर मिळालं तरच गोंधळाची स्थिती कमी होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.